गुड मॉर्निंग. वाजले होते सकाळचे 8 आणि आता बनवायचा होता चहा. आंघोळ वगैरे झालेली नव्हती, तोंड धुतलं होतं फक्त. 11-12 वाजता करावी म्हणलं थंड पाण्यानं आंघोळ, कारण गरमी एवढी होईल ना, बापरे काय विचारायलाच नको. पण इथं कसं आहे माहिती आहे का, ऊन किती जरी पडलं तरी आपला चहा काही सुटत नाही. मग इथं गरम गरम चहा बनवून घेतला आणि लगेचच नाश्ता करायचा होता. मग शेवया ज्या आहेत ना, तर त्या बनवायच्या होत्या. मॅगीमध्ये बनवायची शेवया ज्या होत्या ना, तर ते तिखट शेवया बनवायच्या होत्या. आणि माझ्या किचनची खिडकी ना बरोबर पूर्वेला आहे, त्याच्यामुळे सकाळचं ऊन जे आहे ना ते बरोबर खिडकीच्या आतमध्ये येतं आहे. आणि हिवाळ्यात काय नाही वाटत, हे ऊन आल्याच्या नंतर हिवाळ्यात भारी वाटते. पण गरमीमध्ये ना एवढी जर त्रास होते ना, बापरे खूप जास्त. आणि असं आपण पण म्हणतो की सकाळचं ऊन जरा कवळ असते, पण तसं काही नसते. उन्हाळ्यामध्ये ना सकाळचं ऊनसुद्धा कवळ वाटत नाही, कारण एवढं जर मला त्रास व्हायला होता ना त्या उन्हाचा. आणि त्याचबरोबर ती जी कांदा होता तो खूप जास्त तिखट होता, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यालासुद्धा पाणी व्हायला लागलं होतं, की असं वाटत होतं की नको बाबा, काहीच होतं नाही मला करायचं, थंड हवेला जाऊन बसावं असं वाटायला लागलं होतं. मग इथं ना मी मस्त जी शेवया आहेत ना, तर त्या टाकल्या होत्या उकडायला. आणि शेवयाचा भात जो आहे ना, तो एकदम मस्त झाला होता. माईला दिला खाण्यासाठी, कारण तिला पण आजकाल हा भात खूप जास्त आवडते. आणि नंतर आम्ही केली होती फ्लिपकार्टवरून ऑर्डर, आणि त्याच्यामध्ये मागवली होती आईस्क्रीम, पण ओरिओची मागवली होती फर्स्ट टाईमच. आणि 50 रुपयाला एवढीशी दिली, बापरे मी तर शॉकच झाली. आणि नंतर एवढं सगळं सामान पण होतं, वांगे, बटाटे, नंतर कोलगेट, मॅगी, निरमा पॅकेट आणि तेल पण होतं. आणि त्याचबरोबर 1 रुपयाला हे ना जे कुरकुरे आहेत ना, तर ते पण आले होते. आणि एवढी सगळं झाल्याच्यानंतर आता मिस्टर निघाले होते त्यांच्या कामावर. आणि तर माहीचे बघा कशी लाट चालली होती. पप्पा बाहेर चालले ना, बरोबर तिला सुचतं, त्यांना किसी द्यायचं, नंतर काय काय करायचं त्यांच्यासोबत नखरी. आणि त्यांनी गेल्याच्यानंतर माहीला लागला होता इथं नाद मातीत खेळायचा. तिला काय गावाकडे गेल्याचंच मातीत खेळायला भेटते. पण इथं काय होतं माहिती आहे का, जी माझी कुंडी होती ना झाडाची एक, ती मी खाली ठेवली होती आणि पूर्ण ती जाऊन पूर्ण पालती करून घेतली. गॅलरीतच होती, बरं झालं ते पण घरामध्ये नव्हती. घरात जर असते तर सगळ्या घरात तिनं माती करून टाकली होती. जाऊ द्या म्हणलं, खेळायला लागली मातीमध्ये, खेळू द्या. तसंही तिला काय मातीत खेळायला कधी भेटत नाही. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुम्हाला माझे कॉमेडी व्हिडिओ आवडतात का ते मला सांगा कमेंटमध्ये. आणि मला रिस्पॉन्स एवढा चांगला भेटला त्याच्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.